विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजा अभिषेकार्धसिद्ध्यर्थं तोजितो यस्सुरासुरैः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वकार्येषु नास्ति देशाभिमङ्गलः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः यत्र योगेश्वरकृशनो यत्र पार्थो धनुर्धरः सर्वेश्वरम्भकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः विनायकं गुरुं ब्रह्म विष्णु महेश्वरा नारायणाचं कार्य आहे ते अर्थसिद्धी जाऊ दे परिपूर्ण होऊ दे अशी गणरायाची आपण या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. सर्वांनी हातामध्ये 2 पळ्या पाणी घ्या. त्या हातातल्या पाण्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षता फूल ठेवा. फूल असेल तर फुलाची पाकळी असेल जे काय असेल त्या हातामध्ये ठेवा. ओम प्रधान संकल्पः अधिशनीर विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः काज्ञयः प्रवर्तमानस्य अद्य हरिः ब्रह्मणः द्वितीयपराधे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भूर्लोके जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे श्रीमद्गोदावर्याः उत्तरे तीरे शालिवाहनशके बहुवत्थावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् व्याघ्वारिके पराभवनाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मऋतो महामाङ्गल्यप्रदमासानामुत्तमे मासे अधिकज्येष्ठमासे कृष्णे पक्षे चतुर्दश्यायां शुभपुण्यतिथौ वासराः वासरस्तु अद्यं वासरः भानुवासरे अद्य दिवसनक्षत्रं च ओम रोहिणी दिवसनक्षत्रे धृतियोगे शमुनीकरणे वृषभराशिस्थे वर्तमाने चन्द्रे वृषभस्थे वर्तमाने श्रीसूर्ये ओम गर्गस्थे वर्तमाने देवराजगुरोः शेषे शुक्रहेषु युतायितं सम्भवराशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रहगुणगण विशेषेण विशिष्टाया वेलायां शुभपुण्यतिथौ आदौ कर्मणः स्वस्वगोत्रनामोच्चारः. प्रत्येकाने आपापल्या गोत्राचा आणि नावाचा उच्चार करायचा आहे. ज्यांना कोणाला गोत्र माहिती असेल त्या सर्वांनी काश्यप ह्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. सर्वांनी म्हणावं गोत्रे कुले उत्पन्नः. आपापलं स्वतःच नाव घ्या. म्हणावं नामनः वर्मणः शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपापलं आडनाव घ्या. म्हणायचंय गोत्रज कुले समस्त कुटुंबीय परिवाराणां समस्त नाना महाराज भक्त परिवाराणां मालादि वृद्धांतानां क्षेमार्थं कल्याणार्थं मनोवांछित मनोकामना परिपूर्णता सिद्ध्यर्थं आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप उपताप शमनार्थं धर्म अर्थ काममोक्ष चतुर्विध सांकल्पिक पुरुषार्थ सिद्ध्यर्थं लोके सभायां राजद्वारे सर्वत्र यशो विजय कीर्तिलाभ लक्ष्मी सदभिष्ट प्राप्त्यर्थं विशेषतः सद्गुरु नाना महाराज
सत्प्रेरणया अधिकमास तन्निमित्तं भगवत सत्यनारायण पूजन श्रद्धा भक्ति गुण गरिष्ठैः शमदमानि विहितम् अहम आचरिष्ये. सर्व हाताने पाणी तांब्यामध्ये सोडून द्या. सर्वांनी पुन्हा एकदा परिवार हातामध्ये पाणी घ्या. तदादौ निर्विघ्नतादियरं महागणपती स्मरणपूर्वकं कर्मसाक्षी देवतानां पूजनं करिष्ये. पाणी तांब्यामध्ये सोडून द्या. हात पुसून घ्या. हातामध्ये अक्षरा घ्या. गणपती बाप्पाचं नावाने स्मरण करा. गणपतिर्ध्यानं गणानां त्वा गणपतिं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे निधीनां त्वा निधिपतिं हवामहे वसो भवानि भवयासि गर्वधम्मा. श्रीमहागणाधिपतये नमः. मंगलमूर्तये नमः. ध्यायामि चिन्तयामि ध्यानावाहनार्थे अक्षतां समर्पयामि. हातात अक्षता गणपतीच्या सुपारीवरती म्हणजे गणपती बाप्पावरती वाहून द्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायामि नमस्करोमि. आपल्या समोर जमिनीवरती हळदी कुंकू गंध अक्षत पूर्वः गजन भूमि पूजनां भूरसे भूमिरसी तीरसे विषमधाय विषमस्या भुवान्या धरते प्रेदेवे यजप्रेदेवेन्द्रयो हवेदेवे माहिकोसे. गजन भूम्यै नमः. यजनार्थे सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि. दोन्ही हातांनी विष्णुवर्णां सहस्राणि शिखारं करोम्यहं. शिखरांनी स्पर्श करताना हात थोडेसे पाणी ठेवून घ्या. सर्वांनी हाताचे उजळ करा. उजळमध्ये गंधाक्ष पुष्प हळदी कुंकू घ्या. भगवान सूर्यनारायणाचं मनामध्ये स्मरण करा. ओम आकृष्णे राजसाक्षात्मान परिवेशयन् प्रीतं मर्याय महादेव हळदी कुंकू वरुणपत्नी वारुण्ये नमः वरुण्ये नमः
विष्णुना विद्रुतः करे निर्मितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते गणपती बाप्पाची सुपारी जी आहे ती आपल्या ताम्हणामध्ये घ्या. ती सुपारी म्हणजे आपला गणपती बाप्पा आहे. सर्वांनी पळीवर पाणी पहा. पादयोः पाद्यं समर्पयामि एतावास्य महिमानो जायांश पुरुषः श्रीमन्महागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पाण्याची पळी भरून घ्या. त्या पळीवर थोडासा हळदी कुंकू गंधाक्ष फूल फुलाचे पाणी ठेवा. रंगीत झालेलं पाणी गणपतीवर पहा. अर्घ्यं समर्पयामि. शुद्ध पाणी पहा. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. सर्वांना पंचामृत आलेलं आहे. 5 वेळा थोडं थोडं पंचामृत गणपतीवरती पहा. ओम पंचानद्याः सरस्वतीमपि यान्ति सुसरोतसाः सर्वदेव पंचदासो देशे भवत्सदितो पयोदधिघृतं चैव मधुच शर्करायुतं शर्करादन्तयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यता श्रीमन्महागणाधिपतये नमः. मयाति पञ्चामृतस्नानं समर्पयामि. पुन्हा एकदा पळीवर चांगलं पाणी पहा. शुद्धोदकं समर्पयामि. शुद्धमाचमनीयं समर्पयामि. गंधोदकस्नानं. पाण्याची पळी भरून घ्या. त्यामुळे थोडं गंध किंवा कुंकू टाका. ते गंधोदक देवाला पहा. गंधोदकस्नानं अग्निशुनादे अग्निशो प्रचतां मरुभा मरु गन्धस्ते सोमवदुमदाय रसो अच्युता. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गंधोदकं समर्पयामि. पुन्हा चांगलं पाणी पहा. शुद्धोदकं समर्पयामि. शुद्धाचमनीयं समर्पयामि. तैरेण उदवलतणो. एक गंध अक्षफूल देवाला पहा. हळदी कुंकू पहा. सकलोपचारार्थे अभिषेकार्थे गंधाक्षर पुष्पैः संपूजित. ते वाहून झाल्यानंतर देवाला ताम्हणामध्ये 2 वेळेला पाणी सोडा. पात्रामध्ये स्थापित धूपना घरापयामि. ओम समानाय स्वाहा. नैवेद्यं निवेदयामि. नैवेद्यान्ते पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडा. नैवेद्यान्ते आचमनीयं समर्पयामि. मुखमाधाते विलापूर्वभक्तांबूलं द्रव्यदक्षिणां अर्पयामि. सर्वांनी हातामध्ये अक्षरा घ्या. हस्ते मंत्रोदकान् किरणान् ध्यायेत. सोमानं पुष्पाराणां क्रेणुहि ब्रह्मर्वादे कंच औषधः गणपतीवरती अक्षरा वाहून द्या. शरणकमलयोः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. नमस्कार करा. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि प्रचोदयात्. प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. हातामध्ये पळीवर पाणी घ्या. जलमादाय अनेन कृतामल आपकर्ष पंचामृतं पूर्वाराधनपूजनेन श्री महागणपतिप्रियतां नमः. पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. देवाला वाहिलेलं एक फूल घ्या किंवा पाकळ्या घ्या. त्याचा सुगंध घ्या. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा. आणि आपल्या डाव्या हाताला ते फूल ठेवून द्या. निर्माल्यं ग्रहाणवन्. डाव्या हाताला पूर्वकं विसृज्य निर्माल्यं ग्रहाणवन् पूर्वकवाणी. हातामध्ये पळीवर पाणी घेऊन हात कडेला धुई टाका. करौ प्रक्षाल्य. परत देवाला अक्षरा पहा. अभिषेकार्थे पुनरविनूतनगंधानि संपूज्य. सर्वांनी आता देवाला पळी पाण्याचा अभिषेक करायचा आहे. मनामध्ये ओम गंग गणपतये नमः किंवा अथर्व शीर्ष म्हणा. पळी जी आहे ती हातामध्ये धरून ठेवायची. अखंड ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत देवाला पळी वाहत राहा. अभिषेकं कुर्यात्. ओम ब्रह्मणस्पतये नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षात् तत्त्वमसि. त्वमेव केवलं करतासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हरतासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि अवद्वर्माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचाननमं शिष्यम्
त्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं ठेवा, फुलाची पाकळी ठेवा. विशेष अर्घ्यः रक्ष रक्षगणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भयमादरत्रभासिन्धो शान्नादुराग्रज प्रभो. ती पाण्याने भरलेली पळी जी आहे ती आपल्या स्वतःच्या कपाळाला लावा. सर्वांनी म्हणावं अनेन सफल अर्घ्य दानेन फलतः अस्तु सदा मम गणेशाय सिद्धिबुद्धि सहिताय इदं विशेष अर्घ्यं समर्पयामि. ती पळी तामणामध्ये सोडून द्या. सर्वांनी हात जोडा. गणपती बाप्पाची प्रार्थना करायची. हे गणराया आमच्या या जीवनामध्ये काही विघ्न संकट कष्ट असतील ते सगळे दूर करून सागरा अज्ञानात्महरोणि बुद्धिमदे दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवे हे गणनायका यमुखा भक्ता बहुदुषे विनायकं गुरुभानं ब्रह्म विष्णु महेश्वरं श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. हातामध्ये परिभर पाणी घ्या. हस्ते जलमादाय अनेन कृतपूजनेन विघ्नहर्ता महागणपती सांग सपरिवार पाणी सोडून द्या. प्रियतान्न मम प्रीतो भवतु तत्सद गणार्पणमस्तु. सर्वांनी दोन्ही हात जमिनीत लावा. भूमी सुदामहि जौः देवी जनानि मम जन्यं निमिक्षता. जो कलश ठेवलेला आहे त्या कलशाखाली थोडं गहू किंवा तांदूळ असतील त्या तांदूळाला किंवा कलशाला हात लावा. ओम आजगरकलशं वरती चौरंगावरती जो कलश ठेवलेला आहे त्या कलशाला स्पर्श करा. ओम आजगरकलशं मय्यात्मापि शन्विन्दवः. वरचं जे पूर्ण पात्र आहे म्हणजे तामण आहे ते खाली काढून ठेवा. त्या कलशामध्ये एक पळीवर पाणी वाहा. चौरंगावरचा जो कलश आहे त्यामध्ये एक पळीवर पाणी वाहा. जलेना पूर्णां वारुणज्योतां वारमादिवारुणज्योतां वादरजानि धूपवारुणज्योतिता धरान्यसिवारुणज्योतिता धरान्यसिवारुणज्योतिता
जयपते प्रसूदास्तानो मोचनद्वगुहता भरतुड्याक्षरागा परिवाजपदेः कविरैर्हं आयान्तो अस्मिन् स्थले शान्त्यर्थं पौष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं दुरित क्षयकारकः सर्वांनी हात जोडा कलशाची प्रार्थना करा नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुषुवेदहाराय सुमंगलाय भाजताय जासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते काशयाने नमस्तुभ्यं पद्मिनी जीविनायगा करुणाय नमः प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि आदौ ग्रह पूजनात् सर्वांनी आता हातामध्ये अक्षर घ्यायचे अक्षरा घ्या मनामध्ये बाळकृष्णाचं सत्यनारायणाचं गोपाल कृष्णाचं स्मरण करा ओम एदां विष्णुरवे जगरामे त्रेधानि दाधे पदं जपकुसुरे स्वाहा त्या महाविष्णूच्या प्रतिमेवरती वाहून द्या सत्यनारायणाय नमो नमः ध्यायामि आवाहयामि ध्यानावाहनार्थे अक्षरान् समर्पयामि बाळकृष्णाची मूर्ती काढून कामनामध्ये ठेवा ठेवल्यानंतर देवाला दोन कळ्या पाणी वाहा पादयोः पाद्यं समर्पयामि विराजो दोहो दिव्यराजो दोहमशीयमहिमाध्याय विराजो दोहः पादयोः पाद्यं समर्पयामि पाण्याची पळी भरून द्या त्या पळीमध्ये हळदी कुंकू फुलाची पाकळी ठेवा रंगीत झालेलं पाणी देवाला वाहा अर्घ्यं समर्पयामि त्रिपादोर्ध्वं गुरुः पादोस्येहा धर्मपुरः श्री महाविष्णवे नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि भूर्भुवः स्वाहा सपरिवार विष्णवे नमः पुनः एकदा चांगलं पाणी वाहा उभययाचमनीयं समर्पयामि सर्वांगेषु स्नानीयं समर्पयामि 5 वेळेला सर्वांनी देवाला पंचामृत वाहा ओम त्वयाः पृथिव्यां वयमो फले भूपयो दिव्यान्तरिक्षेपयो भगवती प्रदिशः सन्तु मह्यङ्गो हकारि घञ्जनो रश्वस्य वाजिनः विष्णुमुखगणप्रणमायो केदारि घुतो घृतं घृतपावानः पिबद्भसां वसा पावानः विवदान्तर्गजः विरजितवाहानिधः सकलोपचारार्थे एक गंधाची पाकळी गंधाक्षते उठवून देवाला हळदी कुंकू वाहा सकलोपचारार्थे गंधाक्षते पुष्पाणि लक्ष्मीते नमः परिमल सौभाग्य मंगल द्रव्याणि अर्पयामि दोन वेळेला तांब्यामध्ये पाणी सोडा पात्रामध्ये स्थापित धूपमाग्रापयामि धूपदीपांते मगासारखं चिंचन पंचामृत जे आहे ते देवासमोर सोडा थोड्याशा पंचामृताचा देवाला नैवेद्य दाखवा श्री महाविष्णवे नमः किंचन नैवेद्य ओम सत्यस्मदेव वंद्यामि प्राणापान ध्यानदान समानाः ब्रह्मणे नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्त्यायं मुखादार्थे रथमर्पयामि ताम्बूलं दक्षिणामर्पयामि हातामध्ये अक्षरा घ्या हस्ते मंत्रपुष्पाञ्जलिनां ध्यायेत विष्णुं नराणामधि विष्णोः श्रद्धे त्वत् विष्णोः सियुरनपेमो सर्वांनी मनामध्ये ओम विष्णवे नमः असं जप करत देवाला पळी पाण्याचा अभिषेक करायचा आहे हरि ओम सहस्रशीले नाथोभाः सहस्राक्षाः सहस्रपादाः ओम सर्वसुभागदिष्टदशाङ्कुलं गुरुभवे विष्णुन्द्रमण्डभूतं च भाव्यं भूतान्त्रयस्तेषां जगन्नेन विदोहते जगन्नास्य महिमानो जायां च गुरुः
सर्वांनी माता सरस्वतीचं मनामध्ये ध्यान करायचं आहे. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्या जगत व्यापिनी वेदा पुस्तक धारिणी भयदा हस्तये स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धि प्रदां शारदा महासरस्वती नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि. या ठिकाणी कथा ही मराठीमध्ये आहे. एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या सूत शौनकादिक जे ऋषी आहेत त्या सर्वांनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला की ऋषी विचारतात हे श्रेष्ठा मनातील सर्व जी फले आहेत कोणत्या तपाने वा अधिक अशा तपश्चर्याने मिळत असतात. तर भगवान सुद्धा हे त्या सर्व ऋषींना सांगतात की अत्यंत फलदायी असं हे या ठिकाणी नारायणाचं व्रत आहे, पूजन आहे. पूर्वी ही कथा भगवंतांनी नारदाला सांगितली होती आणि तीच आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो असं व्यासांनी सरकारी ऋषींना या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्याचा काळ असा आहे एकदा नारदमुनी पृथ्वी तलावरती हिंडत असतात म्हणजे भ्रमण करत असतात. आपल्या संपूर्ण मानव जातीची जी क्लेश आहे, दुःख आहे, दरिद्र आहे, संपूर्ण नाना प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन नाना प्रकारची जी दुःख भोगीत आहे ही दुःख भोग भगवंताला नारदाला त्या ठिकाणी दया आली. ते भगवान विष्णू लोकामध्ये गेले आणि त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. हे भगवंता नारायणा या ठिकाणी मृत्यू लोकातील जी लोक आहे ती नाना प्रकारच्या व्याधीग्रस्त आहे, क्लेश आहे, मनस्ताप आहे, रोग आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, दौर्भाग्य आहे. तर ही जी काही क्लेश मनस्ताप जे आहे ही जी दुःख आहे तर कोणत्या अशा व्रताने अथवा तपश्चर्याने त्यांना ही दुःख नष्ट होतील असं भगवंता मला या ठिकाणी काहीतरी व्रत सांगा, उपाय सांगा. त्यामध्ये भगवान नारायण म्हणाले भगवंता नारदा तू माझा अत्यंत प्रिय आहे. तेव्हा हे वत्सा नारदा जगातील ही जी काही सर्व दुःख आहे, क्लेश मनस्ताप आहे, दारिद्र्य आहे तर ही जी दुःख दूर होण्याकरता एक छोटासा आणि छानसा असा उपाय मी या ठिकाणी तुला सांगतो. तर भगवान नारद म्हणतात की या ठिकाणी सत्यनारायण नावाचं जे व्रत आहे ते मी तुला सांगतो. हे व्रत कोणत्या काळी करावं, कसं करावे असं भगवान नारद ज्यावेळेला नारायणाला विचारतात तर नारायण म्हणतात सत्यनारायणाचं व्रत जे आहे ते प्रदोष काळी करावं. आता प्रदोष काळ कशाला म्हणतात की ज्यावेळेला सूर्याचा अस्तवान होण्याचा सुरुवात पूर्वीचा 1 तास आणि शेवटचा 1 तास त्याला मधला जो आहे तर त्याला प्रदोष काळ असं म्हणतात. तर प्रदोष काळी नारायणाचं व्रत करावं. मी सुरुवातीला सांगितलं की सत्यनारायणाचं व्रत कुठल्याही काळी कुठल्याही दिवशी चालतं त्यामुळे त्या व्रताला असं काही कुठलंही बंधन नाही. त्याप्रमाणे नारदाने प्रश्न केल्याप्रमाणे भगवंताने सांगितलं की सत्यनारायणाचं जे व्रत आहे ते प्रदोष काळी करावं. सत्यनारायणाच्या व्रतामध्ये कथा श्रवण करावी. सत्यनारायणाचा जो प्रसाद आहे संवादप्रमाणे करावा. 1.25 किलो रवा असेल, दूध असेल, तूप असेल, साखर असेल, गुळ असेल या सर्व ज्या वस्तू आहेत संवादप्रमाणे संवादाने एकत्र कराव्या. त्याचा सुंदर असा प्रसाद त्या ठिकाणी नारायणाला दाखवावा. सत्यनारायणाची कथा श्रवण करावी. ब्राह्मण दक्षिणा द्यावी. ब्राह्मण बांधवास भोजन करावे. आपल्याला जे काही सुंदर असं भजन येत असेल, गायन येत असेल, नृत्य येत असेल, गीत येत असेल हे सगळं देवासमोर प्रस्तुत करावं. अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत करावं. का तर श्रद्धाया लभती श्राद्धम. जे काही आपण श्रद्धेने कर्म करतो तर ते भगवंताला त्याची प्रचिती जी आहे ती लवकर येत असते. तर त्याप्रमाणे श्रद्धेने जर कर्म आपण या ठिकाणी नारायणाचं केलं तर त्याचं संपूर्ण शुभ फल प्राप्ती आपल्याला लवकरात लवकर होत असते. असं हे भगवंताने नारदाला प्रथम अध्यायामध्ये सत्यनारायणाचं व्रत सांगितलंय. हातातल्या अक्षरा ज्या आहेत त्या सत्यनारायणामध्ये ओम द्या. ओम श्री नैमिषारण्ये सत्यनारायण व्रतस्य प्रथमोऽध्यायः. अध्याय 2. सूतपदे म्हणतात याविषयी आणखी एकदा तुम्ही श्रवण करा. पूर्वी या काशी क्षेत्री वृषभर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असेल. तो ब्राह्मण
भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वी तलावरती हिंडत असते. नाना प्रकारचे दुःख क्लेश भोगत व नाना प्रकारचे व्याधी घेऊन रोज प्रत्येक घरी भिक्षा मागत असे. एकदा भगवंताला त्याची दया आली आणि भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतले. त्या काशी नगरीतील त्या ब्राह्मणाला म्हणून हे ब्राह्मण नेता तू दुःखी आणि दरिद्र कशासाठी ज्या पृथ्वी तलावरती हिंडतो त्या ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, भगवंता हे जे दारिद्र्य आहे, क्लेश आहे, दुःख आहे, हे होण्यासाठी आणि तृषा निवारणार्थ या भिक्षा मागण्यासाठी या पृथ्वी तलावरती हिंडत असतो. त्या ब्राह्मणाचं वाक्य भगवान म्हणता, हे ब्राह्मण श्रेष्ठा, सत्यनारायण असं उत्तम व्रत जे आहे ते तू कर, म्हणजे तुझी ही सगळी दुःख दारिद्र्य जे आहे ते दूर होतील. त्यानंतर भगवान त्या ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला की भगवंता हे व्रत कसं करावं, कोणत्या कार्य करावं. त्यानंतर भगवंताने त्या ब्राह्मणाला हे सत्यनारायणाचं जे व्रत आहे अत्यंत श्रद्धा भक्ती याप्रमाणे समजावून सांगितलं आणि भगवान त्या ठिकाणी अंतर्धान पावले. त्यानंतर तो ब्राह्मण जो आहे तो दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भिक्षा मागण्यासाठी आपल्या नगर लोकांमध्ये गेला. भगवंताच्या कृपेकडून त्या दिवशी त्या ब्राह्मणाला पुष्कळसं द्रव्य प्राप्त झाले. आपल्या घरी आला, उत्तम प्रकारे 1.25 किलो दूध तूप या संपूर्ण साहित्यासह त्याने सत्यनारायणाचा प्रसाद तयार केला. श्रद्धा भक्ती समन्वित नारायणाचं उत्तम पूजन केलं आणि तो जो ब्राह्मण आहे या संपूर्ण नारायणाच्या कृपेने संपूर्ण श्रद्धा भक्ती सहित शेवटी विष्णू लोकास प्राप्त झाला. सर्व ऐश्वर्य त्याला प्राप्त झालं. त्यानंतर भगवान सूत म्हणता याविषयी आणखी एक सांगतो. त्याच अध्यायामध्ये एकदा लाकूड तोड्या जो आहे तर तो लाकडेकला जो मोडविले आहे तर तो भ्रमण करत असता तृषा निवारण म्हणजे त्याला अत्यंत तहान लागलेली असताना तो त्या गावामधनं गेला असता तर त्या ठिकाणी तो ब्राह्मण आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचं व्रत करत आहे असं त्या लाकूड विक्याच्या लक्षात आलं आणि तो ब्राह्मण आतमध्ये सत्यनारायणाचं व्रत करत आहे असं लक्षात आलं. तर तो मोळविक्याने आतमध्ये गेला, ब्राह्मणाला नमस्कार केला आणि त्या ब्राह्मणाबरोबर त्या मोळविक्याने अत्यंत श्रद्धेने देवत समजावून घेतलं. अति आनंदाने आपल्या घरी गेला. उत्तम पिकलेली साखर, दूध, तूप हे संपूर्ण साहित्य घेऊन त्याने सत्यनारायणाचं व्रतपूजन केलं. त्यामुळे तो मोळविक्या धन धान्य ऐश्वर्याने संपूर्ण झाला. या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्य लोके गेला. श्री स्कंद पुराणे संजाते सत्यनारायण व्रतस्य विधियोध्या अध्याय दुसरा सूतप्रवंता याविषयी आणखी श्रवण करा. सुपुढे सांगतात मुनी हो, मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यवान भक्तिमान राजा होता. त्याची पत्नी पतिव्रता लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावरती सत्यनारायणाची पूजा करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधू वाणीने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू वाणीला संतती नसल्यामुळे फार दुःखी होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला सर्व नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9व्या महिन्यामध्ये सुंदर अशी कन्या प्राप्त झाली. तिचे नाव कलावती असे ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागले. पण त्या साधूवाला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावरती मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाली. झाल्यावरती तिचे लग्न कांचन नावाच्या रंगाकरिता योग्य वाहनाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधूवानाने तिचे लग्नही करून दिले. पण त्याला सत्यनारायणाची पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायणाचे वृष्ट झाले लागले. पुढे का थोड्या दिवसात तो साधूवानी व्यापारासाठी जावायचं सिंधू नदीच्या तीरावरती असणाऱ्या अंतःपुरात तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यानंतर सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तिथे चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली. द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजधानी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारी असलेल्या साधू वाण्याच्या घरी त्यांनी ते सर्व चोरीचे सामान घेऊन दिले. पाठे वागून राजूकडे त्यांनी वाण्यांना चोर म्हणून पकडून जावायचं राजा स्वरूप केले. राजाने फार विचार चौकशी करता त्या दोघांना मध्ये टाकले. इकडे साधू वाण्याच्या घरी जे सर्व चोरांनी लुटले त्यामुळे त्याची बायको मुलगी अन्नातून दुःख होऊन त्या बरोबरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस मुलीने व्याकुळ झाले कलावते एका ब्राह्मणाच्या घरी तेथे सत्यनारायणाची पूजा करवली. तेथे तीर्थप्रसाद घेऊन गेले. आपल्यावरती कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर ते घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितले आणि ते कोण साधूवानीच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण होऊन गेले. सत्यनारायणाचे पूजन केले. हा जोडून म्हणाले, हे भगवंता, पती व जावई यांची
अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. सत्यनारायण संतुष्ट होऊन चंद्रकेतुराजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा जे दोन वारी तू बंदी ठेवले आहे त्यांना सकाळी लवकरात लवकर सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व घरे त्यांना परत देऊन टाक. याप्रमाणे सकाळी राजाने सरीमध्ये स्वप्न सांगून त्या दोन वाऱ्यांना समोर आणले व त्यांना म्हणाला, वैशवो, तुमच्या दैवाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व घरे त्यांना परत दिले. साधूने त्यांच्या जावयाने नमस्कार केला. आपल्या नगरात जाण्याची तयारी करू लागले. हरे नम हरे नम. स्कंद पुराणात रेवा खंडात सत्यनारायण व्रतकथेत कृत्यंत हा ओढालेला तो पार दुःखीचा
झाला त्याची 100 मुलगे धनधान्य संपत्ती सर्वनाश पावली सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पण त्या गवळ्यांजवळ गेला भक्तियुक्त अंतकरणाने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले त्यावेळी अंगद राजा धनपुत्र ऐश्वर्यांनी संपन्न झाला या लोका सुखी होऊन शेवटी सत्यनारायण फळा केला जो कोणी अतिदुर्लभाचे सत्यनारायणाचे व्रत करतो फळ देणारे कथा भक्ती भावाने ऐकतो श्रवण करतो सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधना नसलेला बंधनातून मुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तर भीतीपासून सुटतो यात काही शंका संशय नाही इच्छिलेले सर्व फळ मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो मुनी हो असे हे सत्यनारायण लोक मी आपणास सांगितले आहे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो विशेष करून कलिका सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे याला कोणी सत्यनारायण म्हणतात कोणी सत्यदेव म्हणतात कोणी ईश म्हणतात कोणी सत्येश म्हणतात व जो कोणी नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात यात काही शंका संशय नाही हरे नमः स्कंध पुराणातील Jai
सर्वेश्वर वरदे कारञ्जवने जय देवी जय देवी आरती सत्य देवा माझा प्राण विसावा उभा भावे दुर्गा कापूर लावा आरती सत्य देवा काशी केसरी प्रगटोरे सत्यनारायण जानी लाविये जग सारे परसिद्धि वैभवरूपे आरती सत्य देवा कपटी साधुवाणी तुलने लावतारुरे कैसाचा मुळे राजा साहिये कृपादानी आरती सत्य देवा सदकाळ फळ तुझे ख्याती अशी जगी जाचे तुकाराम सुत बोधे माझा सत्य ज्वर माझे सत्य ज्वर माझे आरती सत्य देवा माझा प्राण विसावा ओळखू मनोभावे दुर्गा कापूर लावा आरती सत्य देवा कापुगवा कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदाम संतं हृदयारविन्दे नमः नमामि हरिं कर्पूरेण मनोहरेण सुवर्णपात्रो दग्धं सुरेण प्रवासादुरङ्गदेन विराजनं एक परिभर पाणी आरतीवर वळत तांदळामध्ये सोडा जलेन शीतलीकरण एक अन्यमय दत्त देवास्तानि धर्माणि प्रथमानि यासन्न राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे वीराज वै श्रवणाय महाराजाय नमः स्वस्ति साम्राज्यं भूज्यं स्वराज्यं वैराज्यं भावेजं राज्यं महाराजमहाधिपत्यमयं समन्तपर्याम् देवे समुद्रपर्यन्ताय एकराजेति कम्पेषु भूगोपरमेश्वरो अडनस्यावसङ्ग्रहे वर्तोदन्ते प्रचोदयात् सुभगायै विद्महे काममादित्यै च वर्तोदन्ते प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय विष्णु प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च वर्तोदन्ते प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय प्रचोदयात् हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि वर्तोदन्ते प्रचोदयात् विश्वाश्चक्षुरुतं विश्वातो मुखं विश्वातो बाहुरुतं विश्वातस्पादा सम्बाहुविजान्धमाने सम्पादतनैरद्यावाभूमि जगयन् देववेगा नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि